पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या मध्य प्रदेश, बिहार आणि आसामच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज त्यांच्या हस्ते मध्य प्रदेशात छत्तरपूर इथल्या बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेचा पायाभरणी समारंभ होणार आहे। समाजाच्या सर्व स्तरातल्या लोकांसाठी उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुमारे 200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारे हे कर्करोग रुग्णालय गरीब कर्करोगग्रस्त रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देईल। यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते उद्या भोपाळ इथं आयोजित जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2025चं उद्घाटन होणार आहे। जगभरातल्या 60 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी, विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे अधिकारी, देशाच्या उद्योग क्षेत्रातले 300 पेक्षा जास्त महत्त्वाचे नेते आणि धोरणकर्ते या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत। त्यानंतर पंतप्रधान बिहारला रवाना होणार असून बिहारमध्ये भागलपूर इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन तसंच लोकार्पण ते करणार आहेत आणि पंतप्रधान किसान योजनेचा 19वा हप्ता देखील वितरित करणार आहेत। आसाममध्ये गुवाहाटी इथं ॲडव्हान्टेज आसाम गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विषयक शिखर परिषदेचं उद्घाटन देखील पंतप्रधान करणार आहेत। आसाममध्ये गुवाहाटी इथं आयोजित झूम ऑयर बिनंदिनी कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत।